चला या दुसऱ्या मॅचला आता सुरुवात होते. राज फायटर्स आणि त्याचबरोबर दापोली फायटर्स या दोन संघांमधलं बॅटल असेल. समीर सावंत आणि त्याचबरोबर त्यांचे साथीदार अविनाश तांबे असतील. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. तुम्ही पाहताय दापोली मान्सून चॅम्पियन लीग 2025 ही मानाची सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय. आजचा दुसरा दिवस आहे. दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये रसिक प्रेक्षकांची गर्दी देखील आता जमायला आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीर सावंत यांचे देखील अनेक चाहते या स्पर्धेचा आनंद घर बसल्या देखील घेते स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून. कारण ही जी स्पर्धा आहे देशा परदेशामध्ये लाईव्ह थेट प्रक्षेपण करताना आपण स्पोर्ट्स टीम हे चॅनल पाहतोय, ज्याचे सर्व आदरणीय अखिल चिपळूणकर यांची संपूर्ण टीम दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये चांगलं वर्क करत आहेत. आणि या दुसऱ्या मॅचला आता सुरुवात होते. समीर सावंतच्या विरोधामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आकाश सकपाळ असतील. बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर दापोलीचा एक लिजन खेळाडू म्हणजेच जतीन सालगावकर ॲज अ यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत. क्लोज पद्धतीने किपिंग करतील. ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल असेल समीर सावंत. ओ बाउन्सर बॉल आहे, तिकड बाउन्सर टाकलाय. पहिला चेंडू समीर सावंत सरप्राईज झाले. कमालचा बॉल टाकला होता. अंपायरचा इशारा बाईकचा आलाय. तिथे एक्स्ट्रा रन्स मात्र आता सुरुवातीच्या बॉलवरती मिळणार आहे. हरकत नाहीये, कारण पहिला चेंडू बाउन्सर जर टाकत असेल तर चांगली गोलंदाजी आकाश सकपाळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. भरभक्कम बांधेचा फलंदाज अविनाश तांबेच्या विरोधामध्ये आता आपण पाहतोय आकाश सकपाळ भावी दाते या एंडकडून गोलंदाजी करतील. राईट आर्म राऊंड द विकेट. पुढचा बॉल टाकला जाईल. रेड ऑफ स्टंपच्या या ठिकाणी बाहेरचा बॉल होता. फुल लेनची डिलिव्हरी केवळ आणि केवळ एक रन मिळणार आहे ही बॉलवरती. आपण अनुप देशमुख आणि त्याचबरोबर आकाश सकपाळ या ऑक्शन मधले आपण सर्वात महागडे खेळाडू आपण पाहिले होते. जतीन दादा सालगावकर यांनी मात्र आकाश सकपाळ यांच्यासाठी खूप मोठी बीड लावली होती. त्याच्यानंतर या खेळाडूला सामील केलं होतं. ऑफ स्टंपच्या बाहेर जो फलंदाज समीर आहे तो शफल झाला होता, परंतु त्याच्यानंतर अंपायर आपल्या दिशेला वळले आणि त्यांनी मात्र इशारा दिला व्हाईट बॉल. पुन्हा एकदा मिस्टर एक्स्ट्राचा इशारा अंपायरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. समीर सावंत राज फायटर्स या टीमचा आयकॉन खेळाडू आहे. यांचे जे मुख्य आयोजक आहेत महेशदादा मुंडेकर यांच्या मालकीचा संघ. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल, कमी गतीचा चेंडू टाकला होता. पुन्हा एक्स्ट्रा रन्स आहेत. आणि दापोली क्रिकेट असोसिएशनचे जे मान्यता प्राप्त जे अंपायर आहेत मकबूल बुरुणकर सर यांच्या माध्यमातून अगदी चांगली अंपायरिंग देखील पाहायला मिळते. पुढचा चेंडूसाठी आता तयार झालाय. यावेळेला चांगला लॉफ्टेड स्ट्रोक असेल. क्षेत्ररक्षक आहेत परंतु क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. एक फ्लॅट 6 रन्स षटकार समीर सावंतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतील. तर नक्कीच समीर सावंत हा असा खेळाडू आहे. सम्राट युवा संघटना ज्या वेळेला पर्व 5 ची स्पर्धा आपण पाहिली ज्याच्यामध्ये 6 चेंडूंमध्ये 6 सिक्सर ठोकण्याचा विक्रम समीर सावंत मात्र केला होता. पुन्हा एकदा कालच्या दिवसामध्ये देखील सर एक मोठा विक्रम आपण पाहिलाय, ज्याच्यामध्ये बॅटिंग करणारा जो एक संघ होता त्या संघाने तब्बल 119 रन्स बनवले होते. आणि दापोलीच्या टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठा इतिहास तो पाहायला मिळाला. आणि सर जे 2 असे खेळाडू होते ज्यांनी पहिलेच म्हणजे जे ओपनिंग पेअर होते, ओपनिंग जोडी होती, त्यांनी पहिल्यांदा अर्धशतक झळकावले होते. दोन्ही बॅटरचे अर्धशतक लागले होते. म्हणजे दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये एक दुसरा इतिहास देखील घडलाय. लोअर फुल टॉस आपण पाहायला मिळाला. अगदी थोडंसं बॅकफुटला गेले होते. त्याच्यानंतर या चेंडूला मात्र ऑनला ड्राईव्ह केलं होतं. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतील चेंडूला थ्रो करतील अतिशय वेगाने 2 रन्स देखील मिळतील. म्हणजे आकाश सकपाळ यांच्यावरती आता जे बॅटर्स आहेत समीर आणि अविनाश यांनी फक्त ठरवलंय की या गोलंदाजावरती फक्त थोडंसं सांभाळून घ्यावं लागेल, कारण इथे आपल्याला विकेट द्यायची नाहीये. येणारे जे पुढच्या बॉलर असतील त्यांच्यावर कदाचित आपण आक्रमण करणार आहोत, परंतु हे शक्य नसेल. कारण येणारे जे नवीन बॉलर असतील ते कदाचित श्रेयस खटावकर जे आयकॉन खेळाडू दापोली फायटर्स या टीमचे आहेत. पुन्हा एकदा व्हेरिएशन आहे बॉलिंग मध्ये, गतीमध्ये परिवर्तन करतायत, परंतु चेंडू ऑप्शनच्या खूप बाहेर जाऊन ट्रॅव्हल होतोय. कुठेतरी आपण जर पाहायला गेलं तर खूपच बाहेरचा बॉल होता, जिथे छेडछाड करण्याचा अजिबात प्रयत्न समीर सावंत यांच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही. यावेळेला मोठा हवय्या सफर, चेंडू सीमारेषेच्या दिशेने चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र ये भाई तूने क्या किया,
श्रेयस कटावकर यांच्या माध्यमातून आपण बघतोय तर कॅच सोडलेली आहे आणि जी का समीर सावंत या फलंदाजांची आपण कॅच सोडताय. स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचलेला आहे 14 या आकड्यावरती. खरंच सर समीर सावंतला जर जीवदान मिळालंय तर या जीवनदानाचा फायदा तो चांगलाच उचलू शकतो. ही स्ट्रेंथ आहे त्या खेळाडूची आणि आता मात्र तो अगदी त्या आकाशाकडे बघतोय आणि तो देखील त्यांनी सांगितलं की यस एक संधी मिळाली तर संधीचं मी देखील सोनं करेन. शेवटचा बॉल या ओव्हर मधील अविनाश तांबे एक हार्ड हिटर म्हणून ओळखले जातात हे फलंदाज. चांगला चेंडू टाकलाय आणि षटक क्रमांक या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर एकचा खेळ संपला. विदाउट लॉस 14 रन्स राज फायटर्स. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचं जर विश्लेषण आपण पाहिलं तर अर्थातच संमिश्र यश मिळालेलं आहे त्या आकाशला, कारण झेल देखील सुटलेला होता पहिल्या ओव्हरमध्ये. समीर सावंत सारखा एक स्टार काढू त्याला पहिल्या षटकामध्ये मिळालेलं जीवनदान आणि त्याचा तो फायदा पुढच्या षटकामध्ये कशा पद्धतीने उठवेल हे देखील पाहणं तेवढंच रंजक आणि महत्वाचं असणार आहे. समीर सावंत पुन्हा एकदा स्ट्राईकवरती, गोलंदाजी मार्कवरती श्रेयस. आयकॉन वर्सेस आयकॉन हे बॅटल मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. पहिल्या षटकामध्ये समीर सावंतचा जो झेल सुटलेला होता तो श्रेयसच्या हातातून आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा आता दुसऱ्या षटकामध्ये एक नवीन आत्मविश्वास घेऊन समीर सावंत खेळण्यासाठी सज्ज होतोय. समीरच्या पाठीमागे या मैदानावरचा खूप मोठा अनुभव देखील राहिलाय. याच मैदानावरती 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील त्यांनी प्रस्थापित केलेला होता. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? जोपर्यंत चेंडू श्रेयसच्या हातामध्ये येईल तोपर्यंत इथे चपकन दुहेरी धाव देखील पूर्ण केली जाते अविनाश आणि समीरच्या माध्यमातून. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. दरम्यान या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आमचे मित्र साईराज देसाई देखील आलेले आहेत. साई आपल्याला विनंती आहे कृपया आपण देखील मंचावरती यायचं आहे. साई आपल्याला विनंती आहे कृपया आपण देखील मंचावरती यायचं आहे आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. चेंडू जातो तो सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. समीर सावंतच्या बॅट मधून येतो आकांक्षी षटकार. तर हा तो श्रेयस आहे ज्याने समीर सावंतची पहिल्याच ओव्हरमध्ये कॅच सोडलेली होती आणि तो किती महागडा ठरू शकतो हे आता त्यांनी सिद्ध देखील केलेलं आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. आणि तेच प्रयत्न पुन्हा एकदा आपल्याला समीर सावंतच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. न हारता न थकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नसीब देखील हारायला तयार असते. समीरने पुन्हा एकदा निर्विवादपणे सिद्ध केले. पहिल्या ओव्हरमध्ये आकाश सपकाळच्या विरोधामध्ये जोरदार आक्रमण अर्थात जीवनदान मिळालं आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये श्रेयसच्या विरोधामध्ये देखील तेवढीच दमदार कामगिरी मिस्टर समीर सावंत यांच्या माध्यमातून. श्रेयस पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर आहे डावकुरा फलंदाज समीर, परंतु यावेळेला ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंच आमच्या दिशेने वळत आहेत. एका एक्स्ट्रा धावेची भर धाव फलकामध्ये पडते आणि त्याचबरोबर धावसंख्या पोहोचते आहे 23. म्हणजे या ओव्हरमध्ये आतापर्यंत 9 धावा जमवलेल्या आहेत. चांगली फलंदाजी समीर सावंतच्या माध्यमातून. एक फलंदाजी करत असताना त्याची एक अनोखी शैली देखील आपल्याला पाहायला मिळते. श्रेयस पुन्हा एकदा 5 ते 6 पावलांचं रनअप असणार आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आज चांगला चेंडू टाकलाय. चांगलं कमबॅक केलंय इथे. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू, बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू. चेंडू सरळ जातो. यष्टरक्षक जतीनदादा साळगावकर यांच्या दिशेने. या बॉलवरती धाव भेटत नाही. या निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो दापोली फायटर्स या टीमच्या माध्यमातून. राज फायटर्स संघाचे जे संघ मालक आहेत महेश दादा मुंडेकर, गवे प्रीमियर लीग देखील त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने दरवर्षी पाहत असतो. हाई चेंडू तेवढा सुरेख टाकलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. थोडासा लोअर फुल टच टाकण्याचा प्रयत्न, ऑन साईडला ड्राईव्ह केला, हलक्या हाताचा सुरेख वापर केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु जोपर्यंत बॉलवरती येतील चेंडू अडवतील इथे दुहेरी धाव घेण्याची संधी पुन्हा एकदा दोन्ही फलंदाजांकडे होती आणि सहजरित्या 2 धावा देखील पूर्ण करतायत. दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावा झालेल्या आहेत 25 धावा. या 25 धावांमध्ये समीर सावंतचं जर कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं तर 19 धावांवरती ते खेळत आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आपण जर बघितलं तर या ठिकाणी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता. युवा खेळाडू तुम्हाला दापोली फायटर्स मध्ये नक्कीच पाहायला भेटतील. दापोली फायटर्स टीमचा जर आपण विचार केला तर या टीम मध्ये आकाश सपकाळ आहे, श्रेयस आहे, त्याचबरोबर अमित इंदुलकर आहे,
स्वतः जतीनदादा साळगावकर आहेत आणि त्याचबरोबर बाकीचे जे खेळाडू आहेत ते मला वाटतं युवा खेळाडू आहेत. नवीन चेहऱ्यानं संधी दिली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून जतीनदादा साळगावकर यांनी देखील. परंतु जर आपण बघितलं तर निवडक खेळाडूंच्या साथीने देखील ते शेवटपर्यंत टिचून फलंदाजी आणि गोलंदाजी करू शकतात. पुन्हा एकदा श्रेयस ओव्हर द विकेट. समोर अविनाश. यावेळेला अविनाशच्या माध्यमातून जोरदार प्रहार हवाई फायर करण्याचा प्रयत्न केलाय. अविनाशच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. येतोय मॅक्झिमम षटकार. वेल प्ले. वॉटर स्ट्रोक. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. या 7 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचते 32-32. पहिल्या षटकामध्ये मात्र 14 धावा आणि त्यानंतर दुसरं षटक देखील तेवढंच महागडं ठरताना आपण पाहतोय. अविनाश तांबे 3 बॉलचा त्याने आतापर्यंत सामना केलाय. 7 धावांवरती खेळत आहेत. तर समीर सावंत 20 धावांवरती खेळतोय. आतापर्यंत 9 चेंडूंना तो सामोरा गेलाय. जबरदस्त कामगिरी या दोन्ही आघाडीच्या फलंदाजांकडून. नक्कीच सर, ज्यावेळेला आपण दापोली फायटर्सच्या टीमची चर्चा करतोय, ऑर्गनायझर कमिटीचे जे आयोजक आहेत त्यांनीच पहिल्यांदा नवीन जे चेहरे आहेत, नवीन जे यंगस्टर्स आहेत त्यांना संधी दिली आणि दापोलीच्या मैदानामध्ये पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळते की 10 लीग फॉर्मॅटमध्ये संघ पार्टिसिपेट झालेत. सो 10 या ठिकाणी टीम ओनर आहेत आणि त्याच्यानंतर नवीन नवीन चेहरे पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत. एक चांगलं आयोजन देखील बघायला मिळालं या आयोजक कमिटीच्या माध्यमातून. खरंच राम जागडे सर असतील, त्याचबरोबर महेश दादा मुंडेकर असतील, जितेंद्र मांडवकर सर आहेत, अजित दादा सुर्वे आहेत, त्याचबरोबर बंटी एलकर असतील, अविनाशी तांबे असतील, शैलेश जालगावकर हे मुख्य आयोजक आहेत या संपूर्ण स्पर्धेचे. आणि कमालचं या ठिकाणी आयोजन पाहायला मिळते. आजचा हा दुसरा दिवस आहे, परंतु षटक क्रमांक 3 आकाश सकपाळ पुन्हा एकदा आलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी जबरदस्त कामगिरी, एक चांगली संधी निर्माण करून दिली होती. समीर सावंतची विकेट, परंतु तिथे देखील कॅच सुटली आणि अविनाश तांबेनं श्रेयस खटावकर वरती आक्रमण केलं होतं. पुन्हा मोठा प्रहार करायचा आहे. बॅटच्या बाहेरच्या बाजूची कडा, चेंडू लॉंग स्टॉपला ट्रॅव्हल झालाय. 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत अगदी डीप मध्ये. तोपर्यंत चेंडूला थ्रो करतील केवळ 1 रन्स आहे आणि आता समीर सावंत हा स्ट्राईक मार्क वरती आलाय. समीर सावंत तब्बल 200च्या स्ट्राईक रेटनं या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर 20 या आकड्यावरती 20 धावांवरती ते खेळतायत. आणि ऑनलाईन रसिक प्रेक्षक देखील या घर बसल्या स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. बाहेर आता या ठिकाणी स्विच इट. यावेळेला फुल टॉस बॉल आहे, परंतु फटका फसला होता. स्विच इट करण्याचा प्रयत्न आणि समीर सावंतला सर नक्कीच दापोलीकरांनी एक उपाधी दिली. दापोलीचा डेव्हिड ऑर्नर या नावानं नक्कीच संबोधित केलं जातं या खेळाडूला आणि तशाच प्रकारचं क्रिकेट आतापर्यंत पाहायला मिळालंय. टीमला चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे बॅटिंगच्या माध्यमातून. 36 वरती अजूनही एकही खेळाडू बाद झालेला नाहीये. तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली. 2.3 ओव्हर पर्यंतचा खेळ देखील झालाय. येणारा पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ, कमी गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस केलाय. गतीमध्ये परिवर्तन करून चेंडूला टाकलंय आणि तिथे मात्र फलंदाज जे आहेत त्या गतीला बीट झालेत. जतीनदादा साळगावकर यांची खरंच प्रशंसा करावी लागेल. ज्याप्रमाणे ते किपिंग करतायत, आपल्या टीमसाठी चांगलं वर्क पाहायला मिळतंय. शेवटचे 2 बॉल मात्र आता शिल्लक असतील इथून पुढे या ओव्हरमधील. शॉर्ट ऑफ लेंथ पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन चेंडूला खेळायचं होतं. अंपायरचा इशारा वाईट बॉल आहे. खूपच चेंडू वाईड टाकला होता. आकाश सकपाळ यांच्या माध्यमातून एक्स्ट्राच मिळतील. स्कोर बोर्ड आता 37 ला जाऊन पोहोचेल. मागची मॅच देखील पाहिली. किशोर गुंडेकर काय कमालची बॉलिंग, ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स आपण पाहिला होता. या मॅच मध्ये आकाश सकपाळ यांनी पुन्हा एकदा एक्स्ट्रा बॉल टाकलाय. खूप सारी वाईट बॉल आहेत. आपण सुरुवातीला देखील पाहिलं गेलं तर पहिल्या बॉलला एक सिंगल आलं, त्याच्यानंतर परत सिंगल, मग दुहेरी, मग डॉट बॉल आणि हे जे 2च्या दोन्ही जे बॉल होते ते एक्स्ट्राच पाहायला मिळत आहेत. दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये सर आपण पाहतोय दापोली मान्सून चॅम्पियन लीग 2025. इथे मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक असतील, डिपन विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. समीर सावंतच्या बॅटमधून षटकार आलाय. कमालची बॅटिंग, षटकारांचा पाऊस बघायला मिळेल इथून पुढे. तर समीर सावंत आता चांगला सेट झालाय. जरी मान्सून चॅम्पियन लीग आपण बघतोय, परंतु षटकारांचा अवकाळी पाऊस देखील समीर सावंतच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 44 रन स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत. राज फायटर्स या टीमचा हा महत्वपूर्ण खेळाडू, एक चांगला फलंदाज पाहायला मिळतोय. आकाश सकपाळच्या चेहऱ्यावरती थोडंसं नैराश्य राहील. शॉर्ट ऑफ लेन्थचा बॉल होता आणि त्याच्यावरती आक्रमण करताना देखील आपण पाहिलंय. शेवटचा बॉल आहे या ओव्हरमध्ये.
पुन्हा एकदा मोठा प्रहार. आता देखील चेंडू हवेमध्ये आहे, पण तो चेंडू खाली क्षेत्ररक्षकच नाहीये. नो मॅन्स लँडला चेंडू जाऊन ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत चेंडूला मात्र अगदी फील्ड करतील अतिशय वेगाने. याही बॉलवरती 2 रन्स कंप्लीट झालेत. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलेला आहे. विदाउट लॉस 46 राज फायटर्स. तीन ओव्हर नंतर 46 रन्स झाले. थोडीशी आता चर्चा देखील करावी लागेल, कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये रन्स मात्र खूप गेलेत. याच कारणासर आपण जर पाहायला गेलं तर जतीन थोडीशी चर्चा करतायत की आता षटक क्रमांक 4 कोणत्या बॉलरसाठी आपण जाऊयात, कोणत्या बॉलरला आता गोलंदाजीसाठी देऊयात. कारण जे अविनाश आणि जे समीर आहेत सर, ते दोन्ही फलंदाज आता सेट आहेत. आता त्यांच्या विरोधामध्ये तर नवीन चेहरे सगळे आपल्याला दापोली फायटर्स या टीम कडे पाहायला मिळत आहे. थोडी चर्चा देखील केली जाईल. बॉलिंग साठी पुन्हा एकदा एक नवीन गोलंदाज पाहायला मिळतील. Uh, 46 46 runs. Bowler name? गोलंदाजी ट्रॅक वरती संदेशान आपण पाहतोय. संदेशानं गोलंदाजीसाठी बोलवलं गेले. पहिलाच बॉल होता. अविनाशनं या चेंडूला सरळ ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे कुठेतरी जो खेळाडू आहे थोडेसे फंबल होताना पाहायला मिळतात. केवळ 1 रन आहे. समीर सावंत स्ट्राईक मार्क वरती आहेत. संदेशला गोलंदाजीसाठी बोलवलं गेलं. जतीनदत्त सालगावकर, त्याचबरोबर आकाश आणि श्रेयस हे तिघं एकत्र आले सर. त्याच्यानंतर मग एक डिसिजन घेतलं गेलं की नवीन गोलंदाज आहे त्याला आपण बोलवूयात. पण संदेशकडे सरळ मात्र हात केला आणि त्याच्यानंतर मग गोलंदाजीसाठी त्यांना 5 रन केले सर. एकंदरीत 47 रन झालेले आहेत. येणाऱ्या काही जे चेंडू आहेत कितीपर्यंत स्कोर जाऊ शकतो, काय सांगाल? नक्कीच पहिल्या 3 षटकामध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली त्याच पद्धतीची फलंदाजी पुढच्या जर 2 षटकांमध्ये जर पाहायला मिळाली तर आय थिंक इथे 75-80च्या आसपास धावा होऊ शकतात. कारण तेवढीच विस्फोटक फलंदाजी करणारे दोन्ही फलंदाज अजून देखील विकेटवरती आहेत. एक चांगली पार्टनरशिप. धावसंख्या पोहोचते 49. 49 धावा धावफलकावरती पूर्ण झालेत. पुन्हा एकदा अविनाश, एक युवा गोलंदाज, नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. आखू टप्प्याचा चेंडू, चांगला फटका खेळलाय. चेंडू जातो तो सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या 6 धावा. षटकार येतोय इथे. खरं तर राज फायटर्सला देखील सनी माहिती होतं की आकाश सपकाळची 2 षटकं आहेत. अविनाशने जर 3 षटकार मारले तर राहुल शेठ यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अर्थात 1 षटकार तर नुकताच मारलाय त्यांनी. अजून देखील 2 षटकारांची आवश्यकता असेल. संदेशने मला वाटतं आतापर्यंत या मैदानावरती फार वेळेला गोलंदाजी केलेली नाहीये आणि ज्यावेळेला त्याला संधी मिळते त्यावेळेला समोर समीर सावंत सारखा एक्सेट फलंदाज, दापोलीचा डेव्हिड वॉर्नर आहे. तर त्याचबरोबर अविनाश तांबे देखील सज्ज होतोय. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता. खोलवर टाकण्याचा प्रयत्न. यावेळेला वन्स पाहून अविनाशच्या बॅटमधून येतोय चौकार. जबरदस्त फलंदाजी केली इथे. या षटकाची ते वाट बघत होते कारण माहिती होतं की पहिले 3 षटकं 2 गोलंदाज टाकू शकतात जे की अनुभवी आहेत. त्याच्यानंतर मात्र 2 षटकं अशी असतील जे कोणत्या ना कोणत्या तरी युवा गोलंदाजाला टाकावी लागतील. फार अनुभव नसणार आहे त्यांच्याकडे आणि त्याचीच वाट बघत होते दोन्ही फलंदाज. दरम्यान इथे धावसंख्या पोहोचते 59 या आकड्यावरती. सध्या चर्चा केलेली होती की आय थिंक 75-80च्या आसपास धावा जाऊ शकतात इथे. ज्या पद्धतीची फलंदाजी या दोन्ही बॅटर्सकडून आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. थोड्याशा बॅकफूट वरती गेले. चांगला फटका आहे. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. अविनाश तांबे ऑन फायर. खणखणीत षटकार. अविनाशची वैयक्तिक धावसंख्या वेगाने पुढे सरकते आहे. टीमची धावसंख्या वेगाने पुढे सरकते आहे. धावा झालेल्या आहेत 65. समीर सावंत खेळत आहेत 14 बॉलमध्ये 30 धावांवरती. तर अविनाश तांबे खेळत आहेत 8 बॉलमध्ये 25 धावांवरती. दोन्ही फलंदाजांमध्ये एक जबरदस्त मोठी पार्टनरशिप
आपल्याला पाहायला मिळते. गिवन द गुड बिगिनिंग ऑफ द फर्स्ट विकेट पार्टनरशिप 65 रन्स. फिलहाल यहाँ पर बॉलर तैयार होते हुए अविनाश के बल्ले से दैट्स अ सुपर आउटस्टैंडिंग बैटिंग. इसमें अविनाश के बल्ले से आता हुआ एक बेहतरीन सुपर डुपर सिक्सर. ये कमाल का बल्लेबाज है, ये महान बल्लेबाज है. इस बल्लेबाज ने दिखा दिया हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा. इस प्रतियोगिता का सबसे लॉन्गेस्ट सिक्सर आता हुआ वो भी अविनाश तांबे के बल्ले से. वाह भाई वाह, एक कमाल का खिलाड़ी है. ये महानतम खिलाड़ी की निशानी होती है. पूरी तरह से आके अंत तक गेंद के ऊपर बनाए रखी, गेंद को बल्ले के बिल्कुल बीचों बीच लिया. विजय राठौड़ की तरफ से 100 रुपए के इनाम. फिलहाल यहाँ पर ऑन साइड की तरफ ड्राइव करना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं. अंत में गेंद जाती हुई सीधा विकेट कीपर जतिन दादा साड़गांवकर के दस्तानों में. और अंत में इस ओवर की समाप्ति हो चुकी है. कुल मिलाकर इस ओवर की समाप्ति के बाद रन संख्या आगे बढ़ती हुई 71 रन बन चुके हैं. फिलहाल यहाँ पर समीर खेल रहे 30 रनों पर और मात्र 9 गेंदों में 31 पर अविनाश तांबे खेल रहे. गजब की बल्लेबाजी दोनों भी खिलाड़ियों के द्वारा देखने को मिलती हुई. हो निगाहे मंजिल पर कदम हो राह पर, तो ऐसी कोई राह नहीं होती जो मंजिल तक ना जाती हो. जिनके अंदर मंजिल को पाने की चाहत होती है वही लोग समंदर के ऊपर पत्थरों के पुल बना देते हैं. पहले विकेट के लिए एक लंबी पार्टनरशिप यहां पर देखने को मिलती हुई. सनी, आपने जिक्र किया था वो कल का मुकाबला शायद जो दर्शकों ने देखा होगा जहां पर पहले 2 खिलाड़ियों ने अपना अर्धशतक बनाया था. यानी कि तकरीबन 100 रनों की पार्टनरशिप जरूर देखने को मिली थी. फिलहाल यहाँ पर अब ये दूसरे नंबर की पहले विकेट की पार्टनरशिप जरूर देखने को मिलेगी. फिलहाल यहाँ पर आखिरी ओवर लेकर कौन सा गेंदबाज आएगा गेंदबाजी मार पर. हर एक गेंदबाज महंगा साबित होता हुआ. पहला ओवर आकाश सपकाल ने फेंका था, 14 रन खर्च किए थे. उसके बाद श्रेयस आए थे, उसके ऊपर भी जोरदार आक्रमण. फिर एक मर्तबा हमने आकाश सपकाल को देखा था, वहां पर भी वो महंगे साबित हुए थे. लेकिन अभी अभी जो गेंदबाजी युवा गेंदबाज के द्वारा हमने देखी थी वहां पर भी वो काफी महंगे साबित हुए. और अब जाकर आखिरी ओवर का किरदार निभाने के लिए एक छोटे कद के जो गेंदबाज है उनके हाथों में गेंद सुपुर्द की गई है. हर एक गेंदबाज के ऊपर पूरी तरह से टूट पड़े समीर सावंत और अविनाश तांबे. दोनों के बीच एक अच्छी पार्टनरशिप यहाँ पर देखने को मिली है. आखिरी 6 गेंदे शेष है. 71 रन इस समय बन चुके. 4 ओवर का खेल अभी तक खत्म हो चुका है. ये आखिरी ओवर होगा. क्या आखिरी 6 में 15 या 20 बनेंगे? अगर बनेंगे तो शायद यहाँ पर 90 के आसपास जाएंगे सनी. नक्कीच सर, समीर सावंत आहे इथे कुठेतरी 20 रन्स येण्याचे चान्सेस आहेत. नवीन गोलंदाज आहे यावेळेला. ओमला गोलंदाजीसाठी पाचारणी केलं. पहिलाच बॉल ओमनं आपण पाहायला गेलं तर असं वाटतं की या स्पर्धेतलं दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये पहिल्यांदा डेब्यू मॅच करत असेल हा खेळाडू. ओमला आपण पाहिले सातत्यानं अगदी चांगला क्रिकेट खेळत असताना आकाश त्याच्या जवळ आलेत. आता त्याला सांगतायत की समीरच्या उरदामध्ये कशी स्ट्रॅटेजी असेल, कशा रणनीतीनुसार गोलंदाजी करावी लागेल. कारण आकाश सकपाळ दापोलीचा हिरा या नावानं नक्कीच त्याला आपण संबोधित करत राहिलोय. एक प्रचंड अनुभव देखील आकाश यांच्याकडे राहिलेला आहे. आणि आता मात्र समोर समीर सावंत तयार असतील. आता मध्ये ब्रह्मास्त्र घेऊन ते उभे आहेत. फुलटॉस बॉल आहे आणि अशी चेंडू नाही सोडत समीर सावंत. पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर, खूपच लांब येतोय ब्रँडेड षटकार. कमालची बॅटिंग समीर सावंतच्या माध्यमातून. काय बॅटिंग चालले, म्हणजे आपण पाहायला गेलं ना सर तर दोन्ही बाजूने गोलंदाजांवरती हावी झाले ते फलंदाज. एका बाजूला आपण अविनाश तांबे यांना पाहिलं 10 बॉल मध्ये ते 31 खेळत आहेत. तर समीर सावंत 15 चेंडूंमध्ये 36 रन्स, टोटली 78 रन्स झालेले आहेत. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. सनी, या ठिकाणी समीरला पुन्हा एकदा अर्धशतक धाव फलकावरती बनवण्याची सुवर्ण संधी असेल. कारण 14 धावा तो दूर आहे आपल्या अर्धशतकापासून. याच्या अगोदर देखील अनेक मानाच्या सन्मानाच्या स्पर्धांमध्ये समीर सावंतचं अर्धशतक देखील क्रीडा रसिकांनी पाहिलंय. तर या स्पर्धेमध्ये देखील आजच्या दुसऱ्या दिवसातलं हे पहिलं अर्धशतक समीर सावंतच्या बॅटमधून येईल का? नक्कीच सर, ज्याप्रमाणे बॅटिंग चालली, कारण 5 चेंडू अजून बाकी आहेत आणि त्या 5 चेंडूंमध्ये जर 14 बनले तर समीर सावंतचं अर्धशतक देखील या मॅचमध्ये झळकावलं जाऊ शकतं. आणि इथे खूपच मोठा नो बॉल टाकलाय. ओमला आपण पाहिलं की भीमर बॉल टाकला गेला, कारण अनुभव थोडासा कमी राहिलाय या गोलंदाजाकडे. बॅक ऑफ द हँड आपण बघतोय, जर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता गतीमध्ये परिवर्तन करून टाकण्याचा. कारण मागचा जो बॉल होता अगदी फुलटॉस होता, ज्याच्यावरती आक्रमण समीर सावंतनं केलं. काहीतरी चेंजेस बघायला मिळाले होते ओमच्या माध्यमातून. आता शफल झालाय.
पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि फुल टॉस वरती फुल टॉल वसूल केलाय. मागच्या सिक्सरचा रिप्लाय स्ट्रोक पाहायला मिळतोय. समीर सावंत ऑन फायर झालाय. 6 धावांच्या मदतीने समीरची धावसंख्या आता वेगाने पुढे सरकते. 42 धावांवरती समीर सावंत खेळत आहेत. मात्र 8 धावा दूर आपल्या अर्धशतकापासून दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती आतापर्यंत अनेक वेळेला अर्धशतक ठोकत आपली बॅट उंचावण्याची संधी त्यांनी निर्माण केलेली होती. मात्र पुन्हा एकदा क्रीडा रसिकांच्या नजरा समीर सावंतच्या बॅटकडे लागलेले आहेत. 8 धावा दूर आजच्या दिवसामधलं पहिलं अर्धशतक समीर सावंतच्या नावावरती नोंदवलं जाईल का? टीमची धावसंख्या 85 धावांपर्यंत मजल मारलेली आहे. राज फायटर्स या टीमने पहिल्या विकेटसाठी आतापर्यंतची ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम पार्टनरशिप आपल्याला पाहायला भेटते आहे. समीर सावंत छोट्या उंचीचा खेळाडू आहे. एक प्रगल्भ खेळाडू, एक बुद्धिमान खेळाडू, चतुर खेळाडू, ज्याने सातत्यानं क्रीडा रसिकांच्या मनाचा वेध घेत दमदार फलंदाजी करत तमाम क्रीडा रसिकांना देखील आपल्या बहारदार फलंदाजीने मंत्रमुग्ध केलेला आहे. समीर सावंत पुन्हा एकदा सज्ज होतोय. अजून एक षटकार त्याच्या बॅटमधून येईल का? मात्र 8 धावा दूर आजच्या दिवसातलं पहिलं अर्धशतक समीर सावंतच्या नावावरती निर्माण होतंय का बघूया. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा शफल झालाय. चेंडूला मात्र डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर खेळून काढलंय. पंचांचा ऑफिशियल इशारा येतोय. षटकार समीर सावंतच्या बॅटमधून अजून एक बॅक टू बॅक षटकार. समीरची धावसंख्या पोहोचतीये 48 या आकड्यावरती. मात्र 2 धावा दूर आजच्या दिवसातलं पहिलं अर्धशतक समीरच्या नावावरती इथे नोंदवलं जात आहे का पाहूया. व्हॉट अ मॅच. जबरदस्त फलंदाजी केली आहे समीर सावंत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 18 बॉल मध्ये 48 धावा त्याने बनवलेल्या आहेत. मात्र 2 धावा दूर, मात्र 2 धावा दूर. समीर सावंत आजच्या दिवसातलं पहिलं अर्धशतक. समीर सावंतच्या बॅट म्हणून चांगला फटका येतोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि समीर सावंतचं अर्धशतक देखील इथं पूर्ण होतोय. जबरदस्त फलंदाजी. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकत समीर सावंतने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व निर्माण केलंय आणि आजच्या दिवसातलं पहिलं अर्धशतक समीर सावंतच्या नावावरती. कालच्या दिवसामध्ये अरबाजला आपण बघितलं होतं 13 बॉल मध्ये 51 धावांची वादळी खेळी. आजच्या दिवसामध्ये समीर सावंतने 19 बॉल मध्ये 54 धावा बनवलेत. हे दोन्ही स्टार खेळाडू आहेत. मात्र पुन्हा एकदा समीर सावंत सज्ज होते. शफल झालाय. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जाऊन चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यावेळेला देखील फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. समीर सावंतच्या बॅट मधून बॅक टू बॅक हा येतोय मॅक्सिमम षटकार. 5 बॉल मध्ये 5 षटकार त्याने आतापर्यंत मारलेत. सम्राट युवा संघटनेच्या माध्यमातून स्पर्धा तुम्ही बघितली. 5 बॉल मध्ये 5 षटकार मारलेत आतापर्यंत. सम्राट युवा संघटनेच्या माध्यमातून जी स्पर्धा ऑर्गनाइज केलेली होती त्या स्पर्धेमध्ये 6 बॉल मध्ये 6 षटकार मारले होते आणि पुन्हा एकदा स्वतःच्याच विक्रमाची बरोबरी करण्याची पुन्हा एकदा संधी येते. 6 बॉल मध्ये 6 षटकार मारणार का? पुन्हा एकदा क्रीडा रसिकांच्या नजरा समीर सावंतच्या बॅटकडे लागलेत. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 5 षटकार खेचत वेगाने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतोय. बॉलर तयार. समीर सावंत पुन्हा एकदा सज्ज होतोय. युवराज सिंगला तुम्ही बघितलं होतं इंग्लंडच्या विरोधामध्ये 6 बॉल मध्ये 6 षटकार मारले होते. आखोट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करायचा होता. मात्र पटका फसलाय. इथे स्क्वेअर चेंडू डिक्लेअर केलाय म्हणजे अजून देखील संधी आहे समीर सावंतला. 5 बॉल मध्ये 5 षटकार मारले. शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा षटकार मारायचा आणि दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती स्वतःच्याच विक्रमाची बरोबरी करायची. हा पुन्हा एकदा नामी योग समीर सावंतसाठी चालून आलाय. शेवटचा बॉल आखोट टप्प्याचा बॉल विरकावलाय. यस यस इथे षटकार. समीर सावंतने 6 बॉल मध्ये 6 षटकार मारत सम्राट युवा संघटनेमध्ये जे 6 बॉल मध्ये 6 षटकार मारलेले होते त्याच विक्रमाची बरोबरी करतोय. प्रेक्षकांना विनंती एकदा जोरदार टाळ्या समीर सावंतसाठी. शानदार बॅटिंग. युवा गोलंदाज होता. फार मोठा अनुभव नव्हता. या गोलंदाजावरती तुटून पडत 6 बॉल मध्ये 6 षटकार मारत समीर सावंतने आपली गुणवत्ता सिद्ध केली. व्हॉट अ मॅच. कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते समीर सावंतकडनं. शेवटपर्यंत नाबाद राहिला. आपल्या टीमची धावसंख्या वेगाने पुढे सरकवली. अविनाश तांबेची तेवढी समोरची साथ त्याला मिळाली आणि या दोन्ही स्टार खेळाडूंच्या बहारदार खेळीच्या जोरावरती प्रथम फलंदाजी करत असताना राज फायटर्सने धावा बनवलेत 91. नाही माफ करा, एकंदरीत धावा किती झाले ते आपण पाहूया. 110 धावा झालेल्या आहेत 5 षटकांच्या समाप्तीनंतर. अप्रतिम फलंदाजी, बहारदार फलंदाजी पाहायला मिळते आहे.
दुसऱ्या क्रमांकाची ही पहिल्या विकेट स्टार्टरची पार्टनरशिप आहे. याच्या अगोदर 119 धावांची पार्टनरशिप झाली होती पहिल्या विकेटसाठी आणि त्याच्यानंतर ही आता द्वितीय क्रमांकाची पहिल्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी आहे. त्याच्यामध्ये समीर सावंतचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहूया. तर समीर सावंत यानं 21 बॉल फेस केले, ज्याच्यामध्ये नॉट आउट 66 रन्स बनवले. अविनाश तांबे 10 बॉल, ज्याच्यामध्ये 31 रन्स त्यांनी देखील बनवले. तब्बल टोटली 5 ओव्हर नंतरला 110 रन्स बनवले. 111 धावांचं टार्गेट आता मात्र सेट केलेलं आहे दापोली फायटर्स या टीमच्या विरुद्धमध्ये. यापुढची जी मॅच असेल, आपण पुढच्या मॅचकडे जाणार आहोत. समर्थ 11 विरुद्ध मनस्वी फायटर्स. दोन्ही टीमचे जे कॅप्टन असेल टॉस का बॉलचे इथे आपण जायचं आहे. टॉस करून घेतोय समर्थ 11 विरुद्ध मनस्वी फायटर्स. या आजच्या दिवसातला तिसरा सामना आपण खेळवणार आहोत. या मॅच नंतर समर्थ 11 आणि मनस्वी फायटर्स दोन्ही टीमचे कॅप्टन. विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी टॉस का बॉलच्या इथे जायचंय. टॉस करूयात आपण. तब्बल 30 बॉल मध्ये 111 धावांचा आता पाठलाग करायचा आहे दापोली फायटर्स या टीमला. अगदी एका लाईन मध्ये आता आपण राज फायटरचे जे खेळाडू आहेत स्वप्नील दादा शिंदे आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी नक्कीच खेळणार नाहीयेत. दापोली फायटरचे ते देखील एक महत्वपूर्ण खेळाडू राहिलेले आहेत. त्याच्या माध्यमातून अनेक स्पर्धा आपण पाहतोय. चला आपण काही वेळातच मॅचला सुरुवात होते. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाईल. आकाश सकपाळ आणि त्याचबरोबर श्रेयस खटावकर, दोन आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाणार आहेत. आपण टॉस करून घेतोय मनस्वी फायटर्स आणि त्याचबरोबर समर्थ 11 आणि मनस्वी फायटरचे कॅप्टन. आपण टॉस का बॉसच्या इथे जाऊया जिथे टॉस करून घेणार आहोत. मनस्वी फायटर्स कॅप्टन आपण टॉस का बॉटच्या इथे टॉस करण्यासाठी जायचं आहे. तब्बल हा धावांचा डोंगर पार करायचा आहे. 30 बॉल मध्ये 111 रन्स बनवायचे आहेत. समीर सावंतची कॅच ज्यावेळेला सुटली गेली त्याच्यानंतर त्यांनी जो आक्रमक पवित्रा घेतला, अगदी त्याच्याच विक्रमाची बरोबरी त्यांनी केली. या स्पर्धेमध्ये देखील 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केलाय. सो दापोलीचा डेव्हिड ऑर्नर, थोडी चर्चा आकाश सकपाळ यांच्या सोबत देखील ते करतायत, परंतु हरकत नाहीये. दापोली फायटरचे 2 स्टार खेळाडू आता दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग साठी दाखल झालेत. श्रेयस खटावकर असेल आणि त्याचबरोबर आपण जर पाहिला गेलात आकाश सकपाळ, गोलंदाजी ट्रॅक वरती आविष्कार वायकर. आसिफाई चिकटे यांच्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत पुढच्या मॅचचा. टॉस का बॉटच्या इथे 2 कॅप्टन आलेत. सोबत मान्यवरांच्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत.
येस आता मॅचला सुरुवात होईल. दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि आकाश सकपाळ असेल, श्रेयस देखील दोन्ही फलंदाज तयार असतील. 111 धावांचा डोंगर पार करण्यासाठी सुरुवातीपासून आक्रमकतेने खेळावं लागेल. कारण खूप धावा तुम्हाला या ठिकाणी बघा अगदी बनवायचे आहेत. एक टार्गेट हे लक्ष या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवातीपासून प्रहार करणं गरजेचं आहे. भावी दाते एन कडून आविष्कार तयार. पहिलाच बॉल क्रॉस लाईन खेळायचं होतं. चेंडू अगदी पडल्यानंतर खालच्या बाजूला बसला. बॅट बॉलचा कोणता संपर्क नाहीये. कमालची गोलंदाजी आविष्कारच्या माध्यमातून पाहायला मिळते. आविष्कार इथे आपल्याला आविष्कार करताना देखील पाहायला मिळू शकेल. समीर सावंतची फिल्डिंगची पोझिशन फाईनली डीप मध्ये आहे. थर्ड मॅन थोडंसं वाईड आपल्याला पाहायला मिळतोय. डीप कव्हर पॉईंट देखील तैनात केला. ओ यावेळेला डाऊन द ग्राउंड चेंडू सीमा रेषा पार. आकाश सकपाळ यांच्या माध्यमातून आपण पाहतोय एक हाय अँड हँडसम षटकार. सुपर फटका आपल्याला पाहायला मिळाला आकाशच्या माध्यमातून. आणि दोधारी तलवार आहे या टीमची. दापोली फायटर्स या टीमची दोधारी तलवार. काम अगदी चोख पद्धतीने बजावतोय आकाश सकपाळ, आपल्या टीमचा महत्वपूर्ण खेळाडू. पुढचा बॉल आहे शॉर्ट ऑफ प्लेन. मनस्वी फायटर्स या टीमनं मात्र टॉस जिंकलेला आहे. तो डिसिजन काही वेळातच आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तोपर्यंत स्कोरबोर्ड कडे जाऊया. 7 रन आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये आपण पाहतोय. श्रेयस खटावकर स्ट्राईक मार्क वरती असतील. आयकॉन खेळाडू आहेत दापोली फायटर या टीमचे. त्यावेळेला पुढचा चेंडू खेळतील. फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षक काय फटका फसला अविनाश तांबे. आणि यावेळेला मात्र अविनाश तांबे यांच्या माध्यमातून वन हँडेडली कॅच आपण पाहिली आहे. एका हातानं कॅचला लपकले. आजचा दिवस मात्र अविनाश तांबे यांचा खास आहे. सुपर कॅच. श्रेयस खटावकर गोल्डन डकचा शिकार बनलेत. 7 वरती आपण पाहायला गेलं तर एक मोठा धक्का बसलाय दापोली फायटर्स या टीमला. त्यानंतर आजच्या दिवसातील पुढची मॅच खेळवली जाईल. तिसरी मॅच खेळवली जाणार आहे. समर्थ 11 बनाम मनस्वी फायटर्स असा सामना पाहायला मिळू शकेल. त्यानंतर आता लगेच क्रमांक 3 वरती जतीन सालगावकर हे स्वतः आलेले आहेत. या टीमचे ओनर आहेत. आजच्या दिवसामध्ये देखील आपण षटकाराचा अवकाळी पाऊस बघितला. समीर सावंत यांच्या बॅटमधून 6 मध्ये 6 या फर्स्ट इनिंग मध्ये षटकार पाहायला मिळाले, ज्याच्यामध्ये 21 बॉल मध्ये 66 रन्स बनवले समीर सावंतनं. आणि त्याचबरोबर शैलू जालगावकर यांच्याकडून अविनाश जे तांबे आहेत त्यांच्या कॅचसाठी 100चं कॅच प्राइज झालं होतं. आणि त्याचबरोबर महेश दादा मुंडेकर जे का टीमचे ओनर आहेत यांच्याकडून देखील अविनाश तांबेच्या कॅचसाठी जी कॅच पकडली त्याच्यासाठी 100चं कॅच प्राइज झालेलं आहे. चांगलंच क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं लॉंग लेगच्या परिसरामध्ये. स्कोरबोर्ड आता जाऊन पुढे सरकेल. एक षटकाचा खेळ संपलेला आहे. लॉस ऑफ 1. 8 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या मात्र 8 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. 111 धावांचं विशाल लक्ष डोळ्यासमोर ठेवत दापोली फायटर्स संघाला मोठमोठे फटके देखील खेळावे लागतील. श्रेयस ज्याच्याकडनं फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती तो गोल्डन डकचा शिकार ठरला. आणि त्यानंतर नंबर 3 वरती फलंदाजी करण्यासाठी द लीजेंड क्रिकेटर ऑफ दापोली टेनिस क्रिकेट जतीन दादा साळगावकर मैदानामध्ये दाखल झालेत. युवा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय षटक क्रमांक 2 मध्ये. यावेळेला आपण पाहतोय ब्लॉकर पद्धतीचा चेंडू. बॉटम हँडचा सुरेख वापर केला. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. एक धाव इथे सहजरित्या पूर्ण करताना दोन्ही बॅटर्सला आपण पाहतोय.
सिंगल धावेच्या मदतीने स्ट्राइक वरती पुन्हा एकदा वन मॅन आर्मी मिस्टर आकाश सपकाळ. पहाड़ों से जो टकराए उसे तूफान कहते, तूफान से जो टकराए उसे आकाश सपकाळ कहते. या आकाशला रोखणं एवढं सोपं नाहीये. ज्या ज्या वेळेला याची बॅट तळपते त्या त्या वेळेला धावांचा पाऊस त्याच्या बॅटवरून देखील पडलाय. बॉलर तयार आकाश सपकाळच्या विरोधामध्ये. थोडस गतीमध्ये परिवर्तन करताना गोलंदाजाला देखील आपण पाहतोय. जवळजवळ 110-115 किलोमीटर तास वेगाने टाकलेला बॉल. अगोदरच बॅट फिरवली होती आकाश सपकाळने ऑन साइडला. मात्र चेंडू सरळ जातो यष्टिरक्षक समीर सावंतच्या हातामध्ये. समीर सावंत ज्याने प्रभावित केलं आजच्या दिवसामध्ये. आजच्या दिवसातलं पहिलं अर्धशतक समीर सावंतच्या नावावरती. 19 बॉलमध्ये 54 धावा त्याने बनवल्या होत्या. मात्र यानंतर पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक करतोय गोलंदाजी मार्कवरती आकाश सपकाळ. बॅक टू द पॅव्हलियन. दांडी गुल केली आहे. बॉलरचं कौतुक करावं लागेल. युवा गोलंदाज होता. समोर एक आक्रमक आणि तेवढाच प्रतिभावान खेळाडू आकाश सपकाळ. त्याला मात्र संधी दिली नाही. त्रिफळाचित करत नंबर 2 हा खेळाडू हा दुसरा झटका बसतोय दापोली फायटर्सला. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर खरंच चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळालेली आहे आकाश सपकाळ यांच्यासाठी. संकेत निवाते आणि त्रिफलाशीत केलं. सर ऑनलाईन रसिक प्रेक्षक देखील स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समवेत जोडले गेलेत. ज्याच्यामधून बहरेन या कंट्रीमधून जे तुफेल खान आहेत ते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तो त्यांचं देखील या क्रीडानगरमध्ये या ठिकाणी जे लाईव्ह जोडले गेलेत त्यांचं देखील मनापासून स्वागत असेल. अगदी भारताच्या बाहेरून देखील स्पर्धेचा आनंद तुफेल खान अगदी घर बसल्या स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून आपण बघतोय. आणि आता क्रमांक 4 वरती रोहन गमरे या फलंदाजाला एक चांगली संधी मिळाली. लवकर बॅटिंग साठी पाठवलं गेले. दापोली फायटर्स या टीम कडे आपण पाहायला गेलं तर चांगले सगळे यंगस्टर्स आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क नाहीये. आपण कालच्या दिवसामध्ये सर पाहिलं होतं अक्षय निवाते जिपर फायबर या टीमचे आयकॉन कमालचं क्रिकेट खेळले. परंतु आता मात्र त्यांचे छोटे जे बंधू आहेत संकेत निवाते ते गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. या मॅच मध्ये ते देखील बहारदार गोलंदाजी करतायत. नक्कीच आपल्या भावाच्या पावलावरती पाऊल टाकत संकेतने देखील तेवढीच जबरदस्त कामगिरी पार पाडली. यावेळेला मात्र चांगला स्ट्रोक आहे बॅटरचा. चेंडू जातो सरळ सीमारेषेच्या वर. 6 धावांसाठी येतोय कणकणी षटकार. अप्रतिम फलंदाजी म्हणजे एकीकडे आपण जर बघितलं तर अनुभवी खेळाडू एका पाठोपाठ एक माघारी परत आहेत तर दुसरीकडे युवा खेळाडू आहेत नवोदित खेळाडू आहेत ते मात्र टिचून फलंदाजी करताना देखील पाहायला मिळत आहेत. श्रेयस गोल्डन डकचा शिकार बनला. त्याच्यानंतर नुकताच आकाश सपकाळ देखील त्रिफळाची 2 माघारी परतला. आणि त्यानंतर हा जो नवीन खेळाडू मैदानामध्ये आलेला होता युवा खेळाडू होता ज्याने नुकताच आपण बघितला एक षटकार देखील मारलेला आहे रोहन गमरे. 2 बॉलमध्ये 6 धावांवरती खेळत आहेत. तर दुसरीकडे आपण बघितलं तर जतीन दादा साळगावकर 3 बॉलमध्ये 2 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. बॉलर तयार पुन्हा एकदा रोहन साठी. यावेळेला देखील फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल पकडतोय का तर नाहीये. झेल इथे सुटलेला आहे. रोहनला जीवनदान मिळतंय. 2 धावा इथे वसूल केलेल्या आहेत. 3री धाव कदाचित घ्यायची आहे मात्र इथे नकार दिलाय. 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय इथे दोन्ही बॅटर्सला. सर सलामत पगडी 50. या दुहेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पुढे सरकते. 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहिलेला होता आणि कदाचित त्या ठिकाणी दुसरं षटक देखील संपलेलं आहे. हे देखील तेवढंच चांगलं षटक आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. बॉलरच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये धावा खर्च होणार नाही याची दक्षता घेतली. तब्बल 111 धावांचं विशाल लक्ष आहे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजी मार्कवरती अविनाश तांबे आपल्याला पाहायला भेटतात. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं का बहारदार झेल पकडला होता. एका हातामध्ये झेल पकडत फलंदाजाला माघारी पाठवलेलं होतं. फलंदाजी मार्कवरती जतीनदादा साळगावकर. गोलंदाजी मार्कवरती अविनाश तांबे. षटक क्रमांक 3 प्रारंभ होतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय डीप फाईन लेग सीमारेषेच्या दिशेने आणि यावेळेला चौकारी येतोय. अनुभवी खेळाडू आहे जतीनदादा साळगावकर. आपण पाहिलं नंबर 3 वरती फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. 111 धावांचं विशाल लक्ष आणि या मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना तेवढीच संयमी आणि आक्रमक फलंदाजी देखील करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश सपकाळ बाद झालेले आहे. श्रेयस बाद झालेले आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय रोहन हा देखील तेवढीच आक्रमक फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. जतीनदादा साळगावकर शपलहोत खेळण्याचा प्रयत्न करतायत मात्र इथे चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये योग्य तो संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावलेली आहे. 21 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण झालेत.
एक मोठं आव्हान आहे आणि मोठ्या आव्हानांचा जर तुम्हाला पाठलाग यशस्वीरित्या करायचा असेल तर मात्र तुम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, ऑन साईडला ड्राईव्ह केलेला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मात्र जोपर्यंत चेंडू अडवतील समीर सावंत यांच्या हातामध्ये चेंडू येईल तोपर्यंत इथे सहजरित्या एक धाव देखील पूर्ण केलेली आहे. या कुर्मगतीने वाढणाऱ्या धावा त्यांच्या टीमला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकत नाहीत. आक्रमक पवित्रा धारण करावं लागेल दोन्ही फलंदाजांना. आता आक्रमक अशी फलंदाजी इथे सादर करणं गरजेचं आहे. अविनाश सज्ज होतोय, समोर रोहन सारखा सेट फलंदाज, यावेळेला दमदार फलंदाजी सादर केली जाते. रोहनच्या बॅट मोडून येतोय हा पुनश्च एकदा खणखणीत चौकार आहे की षटकार आहे बघूया. यस, पंचाने आपला निर्णय मागे घेतलाय आणि चौकाराचा आता इशारा केलेला आहे. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरकते. 111 धावांचा पाठलाग करताना टीमची धावसंख्या पोहोचते 26. रोहन गमरे खेळत आहेत 4 बॉलमध्ये 12 धावांवरती, तर दुसरीकडे जतीनदादा साळगावकर खेळत आहेत 6 बॉलमध्ये 7 धावांवरती. अविनाश तांबे खरं तर सनी गोलंदाजीमध्ये थोडासा महागडा ठरतोय, परंतु ज्यावेळेला तो फलंदाजी करत होता त्यावेळेला मात्र दमदार फलंदाजी केली होती. समीर सावंतला खूप चांगली साथ दिली होती. पहिल्या विकेटसाठी आपण बघितलं होतं की 110 धावांची एक बहुमोल पार्टनरशिप देखील या दोन खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. अविनाश चांगलं कमबॅक करतोय. अगोदरच्या बॉलवरती एक चौकार मारला होता रोहनने, त्यानंतर मात्र पुनश्च एकदा पुनरागमन करताना या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. सो पुनश्च एकदा राऊंड विकेट गोलंदाजी करतील. पंचांच्या उजव्या बाजूने यावेळेला टाकलेला चेंडू आउट टप्प्याचा टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू. पंचांच्या मनामध्ये कोणती द्विधा स्थिती नव्हती. आपले दोन्ही हात भूमी समांतर करतायत. मिस्टर एक्स्ट्राचा इशारा एक अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडते. एकेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचते 27 रन. दरम्यान याही वेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, हलक्या हाताने सिली मिड ऑफला खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज अविनाश तांबे जाऊन चेंडू अडवतील. एक धाव इथे पूर्ण केलेली आहे. यस, एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 28 पर्यंत पोहोचलेली आहे. शानदार गोलंदाजी, दमदार गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. पहिले षटक त्याच्यामध्ये देखील शानदार गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याच्यानंतर नुकतंच अविनाश तांबेच्या माध्यमातून देखील षटक जे आपण पाहिलं ते देखील तेवढंच बहुमोल होतं, त्याच्या टीमसाठी महत्वपूर्ण होतं. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 28. आविष्कार आता गोलंदाजीसाठी आलाय. खूप सारे रन्स अजून पाहिजेत. 111चा पाठलाग करायचा आहे. समोर डाऊन द ग्राउंड खेळले, स्ट्रेट बॉल खेळले आणि चेंडू मात्र समोरच्या दिशेनं. पण तू खरंच चांगलं क्षेत्ररक्षणाचा नजारा आपल्याला पाहायला मिळाला. केवळ आणि केवळ 1 रन्स मात्र इथे मिळेल. स्कोर वर 29. 29 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन आता पोहोचले. शरीरापासून या ठिकाणी चेंडू पडल्यानंतरला ऑफस्टंपच्या खूप बाहेरच्या बॉलला घसीटण्याचं काम करत होते जतीन सालगावकर. शेवटपर्यंत या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उभे राहिलेत. आक्रमकतेने खेळावं लागेल. स्कोर बोर्ड आता 29 ला स्थिरावलंय. येणाऱ्या 10 बॉलमध्ये 82 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू आहे, चांगला ड्राईव्ह देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ऑनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. या बॉलवरती केवळ एक सिंगल आणि स्कोर बोर्ड आता 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 9 बॉलमध्ये 81 धावांची आवश्यकता. रोहन गंभीरला क्रमांक 4 वरती पाठवले. एक प्रभावित करणारा स्ट्रोक बघितला होता आपण. 6 आला होता. अर्ली मुवमेंट म्हणजेच काय तर लवकरात लवकर मात्र या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. तीस रन स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत. हा चेंडू देखील बिंदी आला. पहिला बॉल सिंगल, त्यानंतर मग बिंदी किंवा मग पुढचा एक सिंगल आणि त्याच्यानंतर मग बिंदी बॉल आला. या चेंडूवरती देखील एक सिंगल घेण्याचा प्रयत्न असू शकेल. चांगली कामगिरी आविष्कार वायकर याच्या माध्यमातून आपण पाहिली. स्कोर बोर्ड जाऊन आता पोहोचेल 31. 31 ला पोहोचलाय. षटकातील शेवटचा बॉल आहे. षटक क्रमांक 4 इन प्रोग्रेस मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या चेंडूला देखील सन्मान दिलाय. आता जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचणं आता कुठेतरी कठीण आहे. राज पाटस या टीमचा दबदबा राहिला या मॅच मध्ये.
षटक क्रमांक 4 चा खेळ संपला. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 32 लॉस ऑफ 2 दापोली फायटर्स. आता नवीन गोलंदाज कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी पाचारणी केले जाते? समीर आणि अविनाश हे दोघं चर्चा करतायत. अविनाश तांबे चर्चा करतायत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक जे आहेत महेश दादा मुंडेकर यांच्या मालकीचा संघ राज फायटर्स खेळतोय. तर समोर दापोली फायटर्स या टीमचे जे टीम ओनर आहेत अमित दादा इंदुलकर असतील, त्याचबरोबर जतीन दादा सालगावकर यांच्या मालकीचा संघ असेल. बॉलर नेम शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती आपण पुन्हा एकदा एका युवा गोलंदाजाला पाहतोय. अजून देखील मोठ्या प्रमाणामध्ये धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी दापोली फायटर्सला. विजय थोडासा दूर जाताना दापोली फायटर्स संघापासून. तर अष्टपैलू कामगिरी आतापर्यंत या टीमकडनं आपण पाहतोय. अर्थातच राज फायटर्स संघाकडनं प्रथम फलंदाजी करत असताना एक विशाल धावसंख्या सेट केली आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी टीमला देखील नामोहरण केलंय. जतीन दादा साळगावकर ऑन फायर, त्यांच्या बॅट मधून येतोय हा मॅक्सिमम षटकार. चांगलं कमबॅक केलंय. परंतु हीच फलंदाजी खरं तर सनी अगदी सुरुवातीच्या षटकापासून अभिप्रेत होती. श्रेयस ज्याने ओपनिंग केली होती आकाशच्या साथीने, त्याच्याकडनं फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती, मात्र तो गोल्डन डकचा शिकार बनला. आकाश सपकाळ देखील फार वेळ विकेटवरती उभा राहू शकला नाही, तो देखील लवकर बाद झाला. आणि त्यानंतर मात्र रोहन असेल आणि जतीनदादा साळगावकर यांच्यामध्ये तेवढीच समयोचित एक पार्टनरशिप देखील आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी संत गतीने वाढणारी ही पार्टनरशिप होती. अर्थात शेवटच्या ओव्हरमध्ये हा प्रतिकार करण्याचा प्रयत्न जतीनदादा साळगावकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. अजून देखील सामना जिंकण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये धावा पाहिजेत. सामना जवळजवळ राज फायटरच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर तयार, ओव्हर द विकेट. हो, इथे पुन्हा एकदा सतीन यांच्या बॅट मधून येतोय बॅक टू बॅक दुसरा मॅक्सिमम षटकार. जबरदस्त फलंदाजी आहे. अजून देखील हार मानायला तयार नहीं है. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भर देता है. आखिर उसकी मेहनत कभी बेकार नहीं होती. वो कोशिश करने वालों की हार नहीं होती. तेच प्रयत्न अजून देखील जतीन दादा यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. याही वेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. पॉइंटला क्षेत्ररक्षक नाही आहेत. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि जोपर्यंत चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये येईल इथे चपकन दुहेरी धाव देखील कंप्लीट केली जाते. सो 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 47 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. एकंदरीत 111 धावांचं विशाल लक्ष्य होतं आणि या विशाल धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र थोडीशी धीमी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा जतीनदादा साळगावकर यांच्या बॅट मधून येतोय हा मॅक्सिमम षटकार. वेल प्ले, आक्रमक फलंदाजी कमाल केली या फलंदाजाने. एकीकडे दोन्ही आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरल्यानंतर युवा खेळाडू रोहनला साथीला घेत आपल्या टीमची धावसंख्या वेगाने वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि या 7 धावांच्या मदतीने दापोली फायटर्सच्या 50 धावा देखील धावफलकावरती पूर्ण होत आहेत. अभिनंदन, जबरदस्त या ठिकाणी पलटवार केलाय. वार पे वार पलटवार करने का जो मंसूबा था वो सक्सेसफुल साबित होता हुआ. हालांकि आखिरी कुछ गेंदें अभी भी शेष है मुकाबले को जीतने के लिए. जो लक्ष्य रखा था 111 रनों का, उसका पीछा करते हुए जो ओपनर 2 बल्लेबाज थे वो पूरी तरह से नाकामयाब साबित हुए. उसके बाद जो अगले 2 खिलाड़ी थे उन्होंने कहीं ना कहीं इस मुकाबले में काफी हद तक प्रतिकार करने का प्रयास किया था. जतीन साळगावकर ऑन साइड की तरफ ड्राइव किया था. पहला रन काफी तेजी के साथ पूरा किया, दूसरे की मांग थी और जब तक गेंद समीर सावंत के हाथों में आती उसके पहले ही बड़े आसानी के साथ, बड़े इत्मीनान के साथ यहाँ पर दूसरा रन भी तेजी के साथ पूरा करते हुए 2 रनों के साथ रन संख्या अब आगे बढ़ती हुई 55 रन 2 विकेट के नुकसान पर. मुकाबले को जीतने के लिए 111 रनों की आवश्यकता. गेंदबाज तैयार है और 2 विकेट गेंदबाजी करते हुए ये शायद नो बॉल, यस एब्सोल्युटली अंपायर का इशारा आता हुआ नो बॉल का, लेकिन खिलाड़ी जाकर गेंद को फील्ड करते. क्या गेंद सीमा रेखा के अंदर रुकी गई है? क्या सीमा रेखा के बाहर गए? नहीं, शायद वो अंदर ही गेंद को रोका था और इसी के चलते यहाँ पर फ्री हिट होगी. अब रोहन को कहीं ना कहीं फ्री हिट मिली है तो सोने पे सुहागा होगा.
हाथ खोलने का सुनहरा मौका है। देखिए ऑन साइड की तरफ गेंद को ड्राइव किया था, बड़ी इत्मीनान के साथ यहाँ पर सिंगल रन देने का प्रयास करेंगे, दूसरे की कोई मांग नहीं होगी। खिलाड़ी वहां पर डी पर मौजूद, लेकिन क्या दूसरा पूरा करेंगे, क्या खामियाजा भुगतना पड़ेगा जतिन दादा को। लेकिन यस ये अपील जरूर हुई थी, यस वापस जाना पड़ेगा शायद। यस सेफ है, 2 रन तो पूरे किए और इसी के साथ इस मुकाबले को काफी मार्जिन से जीता है। अगर बोनस पॉइंट होगा तो शायद बोनस पॉइंट भी मिल सकता है। अंत में जाकर इस मुकाबले को जीता है राज फाइटर्स की टीम ने। बड़ी दापोली फाइटर्स की जो टीम थी जीत की प्रबल दावेदार, उसको इस मुकाबले में पराजित किया। और इस मुकाबले में जो मैन ऑफ द मैच का अवार्ड जाएगा, नो डाउट एब्सोल्युटली समीर सावंत ही बनेंगे मैन ऑफ द मैच के हकदार। 19 गेंदे 54 रनों की शानदार इनिंग खेली थी, पहले विकेट के लिए 110 रनों की वो नाबाद पार्टनरशिप। यस समीर सावंत आप बने मैन ऑफ द मैच के हकदार। आज के दिन का यह पहला अर्धशतक समीर सावंत के नाम दर्ज किया जाएगा। अविनाश तांबे के साथ जो बेहतरीन पार्टनरशिप उन्होंने पेश की थी, उसके चलते ही कहीं ना कहीं वो डोमिनेट किया था दापोली फाइटर्स की टीम को। जो विशाल लक्ष्य था उस बोझ को सह नहीं सके थे दापोली फाइटर्स के बल्लेबाज। अंत में जाकर इस मुकाबले को जीता है राज फाइटर्स की टीम ने। इसके बाद और एक नया मुकाबला लेकर आएंगे। फिलहाल आप किधर भी मत जाइए, यूं ही हमारे साथ बने रहिए। एक छोटे से ब्रेक के बाद वापस आते हैं। अविनाश अविनाश आपल्याला विनंती आहे, आपल्यासाठी एकंदरीत 200 रुपयाचं कॅश प्राइज आले ते आपण घेऊन जायचंय। अविनाश आपल्याला विनंती आहे, अविनाश तांबे आपल्याला एक नम्रतेची विनंती आहे, आपल्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं। एका हाताने झेल पकडला होता 100 रुपये, त्याचबरोबर आपल्या फलंदाजीसाठी देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं। आपल्याला विनंती आहे आपण मुख्य मंचावरती येऊन आपलं कॅश प्राइज घेऊन जायचं। अविनाश तांबे चला, नवीन सामना पुन्हा एकदा काही वेळातच आपल्या समोर सुरू होईल। अजून एक बहारदार लढत क्रीडा रसिकांना आजमावायला भेटेल। अविनाश आपण यायचं व्यासपीठाकडे। अविनाश तांबे अविनाश ज्यांनी या संपूर्ण मॅच मध्ये अतिशय जबरदस्त अशी कामगिरी पार पाडली, त्याच्यासाठी एकंदर 200 रुपयाचा कॅश प्राइज प्राप्त झालेला आहे, ते आपण अविनाश यांना सुपूर्द करतोय।
अभिनंदन अविनाश, जबरदस्त कामगिरी. आपल्या टीमच्या विजयामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन समीर सावंतच्या साथीने या खेळाडूने देखील दिलेलं आहे, त्याचं देखील मनपूर्वक अभिनंदन.